नमस्ते, मी अश्विनी. सैसोम्य सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपा श्री वल्लभाय नमः. श्री स्वामी समर्थ. तर सगळ्या माझ्या मोठ्या छोट्या ताई दादांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. वारीला जे आलेले आज वारकरी असतात का, तर आज काही घरी पोचतात, तर काही ना आषाढी वारी झाल्यानंतरच जातात, तर काही जे वारकरी असतात का, तर आषाढी एकादशीपासून ते गुरुपौर्णिमेपर्यंत थांबतात. मग तेथून परत एकदा विठ्ठलाचं दर्शन घेऊन मग आपल्या घरी जातात. तर मी एकदा हे अनुभवले बरं का, पंढरपूरमध्ये जेव्हा मी ना माझ्या मावशीकडं एक चांगली तब्बल महिना 2 महिने होते राहायला. आणि बरोबर आषाढी वारी मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यातली बघितली. इतकी भरपूर अशी वारकरी वगैरे ते अजून मला सगळं आठवते बरं का ते क्षण. तर ते अनुभवलं मिळालं हे माझं मी भाग्य समजते. तर बघा इथं सकाळची तयारी चालू आहे, डब्याची तयारी. तर सईनं मला रात्री सांगून ठेवलेली की आई किसलेली कोबी कर. तर किसलेली कोबी बनवली, तिच्या मैत्रिणींना खूप आवडते. किसून कोबी घेतली आणि पूर्ण त्याच्यातलं पाणी पिळून घेतलं, जेणेकरून का उघरट वास अजिबात येत नाही. आणि नेहमीचे मसाले कांदा टोमॅटो लसूण खोबरं तिखट मीठ हळद. आणि ह्याच्यामध्ये ना पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही. फक्त वापरताना 2-3दा फक्त चमचा फिरवून घ्यायचं आणि हाय असंच ताट झाकून ठेवायचं. इतकी भारी होते ना कोबीची भाजी. तर ज्या मुलांना आवडत नाही तेही मुलं आवडीने खातील. जसं की आता बघा, परीला बघा सुरुवातीला कोबी आवडत नव्हती, पण अशा पद्धतीने केलं की अगदी आवडीने खाते. आणि कोबीची भाजी बनवताना वेगवेगळ्या पद्धतीने बनवलं की मुलं आवडीने खातात. तर आज पौर्णिमा आहे ना, तर आईंची पौर्णिमेचा उपवास असतो. तर आई आज मळ्याला जाणार होत्या. तर भाजी कशी आले उगवले की नाही हे बघायला आईनं म्हटलं तर जाताना डबा घेऊन जा. तर तासा-2 तासासाठी जाणार होत्या. तरी पण म्हटलं खिचडी घेऊन जावा. तर आज गुरुपौर्णिमा ना, तर पोरी शाळेत जायच्या अगोदर तर आईंचा आशीर्वाद घेतला. परत ह्यांचा मी तर सकाळीच नमस्कार केलेला आईंना. तर हे पण मळ्यातनं आलेले घरी, त्यांचं काहीतरी काम होतं, ते पण परत आईंचं दर्शन घेतलं. आणि आईंना पण जाताना ते घेऊन गेले मळ्याकडे जाताना. तर गुरुला झोपून बाहेर आलेले होते बघा. तर बोर चालू करायचं होतं मला, पाणी आलेलं नाही आहे, 8-10 दिवस झाले. आणि बागेत मी ना शेळ्यांना चारा पाणी करायला आले होते का, तर त्याच वेळेस ना वांग्याच्या झाडाला ना मला दुरून एक वांग म्हणजे आलेलं दिसलं. इतकं आनंद झालं ना. ह्या सीझनमधलं आपल्या वांग्याच्या झाडाचं पहिलं वांग आहे. तुमच्या माहितीसाठी सांगते, तर गेल्या वर्षीचे हे वांग्याचे झाडं आहेत. तर उन्हाळ्यामध्ये पूर्ण वाळून गेलेलं, पण जसजसं पाणी घालत गेलो का, परत तसं ते वांगे झाड परत भरत आलं बरं का. आणि त्याला छान छोटे छोटे आता वांगे लागायला लागलेत. त्यातलं हे एक वांग. तर छान वाटते असं घरच्या बागेतील असे काही फळं म्हणा किंवा भाज्या तोडताना आनंद होते. वांग तोडताना त्याच वेळेस लक्ष गेलं बघा लिंबूच्या झाडाकडे. तर गेल्या आठवड्यात ना ह्याला फुलं वगैरे आलेली दिसली होती, पण छोटी छोटी ना ह्याला लिंब दिसले लागले. तर एवढंच झाड आहे आणि त्याला बघा किती लिंब आलेले बारीक. आज गुरुची आजी आहे ना मळ्याकडे गेलत्या, मळ्याकडे सकाळी. तर आल्या आल्या आजीकडे बसलाय. तर इतकं खेळायला लागलंय ना खूप. आणि ना गुरु एवढासा गुरु आहे, रांगायला बघायला लागले, पूर्ण गुडघे बेंड करते. तर माझी आई बोलते की दाखव सगळ्या मावशांना कसं म्हणजे बेंड करतो, पुढं पुढं सरकतोय, पालतं पडतंय सारखं. मनाला समाधानच नाही. टिक्का पावडर सगळं काढते व टिक्का पावडर मगाशी केले 3 वाजता. 3 वाजता केलं, टिक्का पावडर काढलाय आणि आता आजीच्या मांडीवर बसलाय का नाही. विसरले का काय माहिती बघ मी. हा, आणि इकडं बघा वांग फोडणीला टाकलंय, शिजलेच. तर गॅसच मी बंद करून टाकणार आहे. हाय का बघ ना साखर परो. 8 दिवस झाले बरोबर उद्याच्याला. तर आणखीन काय नळाला पाणी आलंच नाही. नळाचं पाण्याचं वाट बघून बघून मी लागले स्वयंपाकाला आता. आणि आज गावात पण जायचं आहे मंदिरात दर्शनासाठी, आणि आज गुरुपौर्णिमा आहे ना त्यासाठी. तर स्वयंपाकाची तयारी खूप लवकर चालू केली, कारण की बघा काहीतरी गोडाचं करा बोलले. पहिला शिरा करा बोललेली, परत म्हटलं माझ्याकडनं मध्ये एक 15 दिवसाखाली गुलाबजामुनचे प्रीमिक्स आणलेले होते. तर गुलाबजामुन बनवायचे मला झालेच नव्हते. आज उद्या करत ते राहिले. म्हटलं चला आज गुरुपौर्णिमा आहे आणि आईची पण पौर्णिमा आहे, काय तर गोडाधोडाचं होऊन जाईल.
तर सईपरी पण बोलले की आई तुला गुलाबजामुन वळायला मदत करतो, तो पण मी इकडं पाक वगैरे मग बनवेन. आणि डाळ भाताचा कुकर लावलाय, एका साईडला मी ठेवून घेतलं. तर डाळीला पण मला फोडणी टाकायची आहे, कढीपत्ता वगैरे सगळं मी आणून घेतलंय. आणि इतका ताजा कढीपत्ता आहे ना, मध्यंतरी आपल्या कढीपत्त्याला रोग, तर अगदी ना मस्त असा कढीपत्ता आहे. तर मी आता हे फोडणीला वापरणार आहे. तर गुरुला ना तिकडं आईन जवळ सोडलंय, गुरु एक झोप काढून उठला छानपैकी. आणि इकडं बघा साखर आणि वेलायची दोन्ही मी मिक्स करून ठेवलेले आहे. तर बघा हे, तर अंदाजे 100 ग्रॅमचं पाकिट आहे, त्यासाठी ना मी 2 पाकिट आहेत. तर 4 वाट्या साखर घेतलेले. 4 वाट्या साखर म्हटलं तर पण ना अर्धा पाऊण किलो आपलं साखर होऊन जाते. तर याच्यामध्ये ना फक्त एक ग्लास पाणी ओतले मी. आणि लागलंच का एका बाजूला मी पाक करायला ठेवणार आहे. आपलं गुलाबजामुन करेपर्यंत आपला पाक चांगला होऊन जातोय. इतकं वारं सुटलंय ना बाहेर, खूप असं वारं सुटलंय. तर याच्यामध्ये ना मी आत्ताच कणिक मळले आपली चपातीसाठी. तर म्हटलं चला त्याच परातीमध्ये कणिक गुलाबजामुनचं पीठ मळून घ्यावं. आल्या आल्या ना दोघी पोरी इतकं शाळेतील गप्पा सांगत होत्या ना, काय विचारू नका. गुरुपौर्णिमेच्या गप्पा. तर त्यांच्या पहिलीतल्या शिक्षका, दुसरी, तिसरी आणि किती चौथी, चौथी आहे तरी टाकून तिथल्या आतल्या टाकते आले बघायच्या. तर इतक्या त्यांच्या जुन्या पाण्या गप्पा ऐकावं लागतंय ना आल्या आल्या. नको नको हो आपल्या इथले कॅरेट नको नको म्हटलं तरी पण का नाही गप्पा ऐकावं लागतात. तुम्ही दुधात मळायचं असेल तर दुधात मळू शकता, आणि पाण्यात तर कमी कमी अंदाज घेतच पाणी मळावं लागतंय. नाहीतर इतकं ते खट म्हणजे पातळ होऊन जातं ना, अजिबात मग अंदाज कळत नाही. ते झालं अर्धी वाटीच पाणी लागतं कणिक मळायला. तर अगदी मऊसूत ना जोर लावून लावून हे एकजीव करून घ्यायचं, म्हणजे गुलाबजामुन आपले मऊ चांगले होतात. नंतर मामी म्हणल्या की करू लागा की, मग मामा म्हणले नाही हात पाय तोंड धुतो, हात पाय तोंड धुवायला गेले, मग आले मग करू लागत बसले. मामा पण केले. पहिला ना गुलाबजामुन करताना बारशाची आठवण आली तिला, कारण की बारशाचे गुलाबजामुन 5 किलोचे गुलाबजामुन होते. तर सगळ्या 2दा काढा करायला सगळ्या बच्चे कंपनी आणि वहिनी, परत नंतर ना मामा काय करू लागला. मामा फक्त काय केला, बाहेरचे तळलेले गुलाबजामुन आता आणून ठेवलं वाटतं. हा मामा इतकं काम आणि 2-3 वळले आहे ना, 2-3 वळ म्हणजे मामा. आणि इकडे माझे दोन्ही बच्चे ना गुलाबजामुन वळायला घेतलेत. आणि लय उशीर लागत नाही, म्हणजे लगेच एक 5-10 मिनिटात त्यांचं होऊन जाते. मग हे दोघी मग अभ्यासाला पण बसतात. चहा दूध झालं दोघींचं छान. आणि इकडं बघा मी पाक आपलं व्यवस्थित होते, चांगलं एकतारी होऊन देणार आहे मी या पाकाला. लागलेच मी ना आता दुसरीकडे कढई पण ठेवणार आहे तळण्यासाठी. आणि गरम गरम पाकातच घालणार आहे, म्हणजे पटकन आपलं की नाही हे होऊन जातं, मुरत ग मस्त. हे बघ पोरीने एकसारखं ना असं वळून दिले गुलाबजामुन. तर आता इकडे तळायला घेते आणि इकडं पाक पण आपला रेडी होतोय. जाते का सायकलवर जाते, डब्यात येत तुला? तर म्हटलं गुलाबजामुन तर अशा त्याला पण द्यावं म्हटलं. तर परला म्हटलं आताच देऊ नये, म्हणजे थोडं अर्धा तास तर लागतंय मुरायला. गरम गरम पाकात टाकले की आपले अगदी गुलाबजामुन छान होतात. चला तर सगळे ना जामून तळून घेते. गुलाबजामुन का झाले बनवायचे. हे शेवटचं खाणं थोडं नॉर्मल जरा जास्ती तळलं गेले, कारण की पाण्याचा आवाज आला. तर तसंच ठेवून पटकन पाण्याकडे गेले. आणि बघा 8 दिवसानंतर पाणी आले आणि लाईट पण गेली. असं होते बघा, इतकं म्हणजे राग येतं ना कधी कधी, पण नाही इलाज आहे काही गोष्टीचा. आणि मी ना ह्यावेळेस काय केलंय, तर थोडंसं पाक नॉर्मल गार झाला का नाही, नॉर्मल पण निंब्याला गार झाला का मग मी वळलेले गुलाबजामुन तळलेले ह्याच्यामध्ये मी ना मिक्स करायचे. पण ह्यावेळेस काय केले, परला का दम निघे ना, डायरेक्ट गरम गरम पाकात गरम गरम गुलाबजामुन मी टाकले. इतके खालचे मस्त बनलेत ना जामून, खूप छान. लगेच खाण्यासाठी रेडी बघा हे गुलाबजामुन. तर आपले असं मस्त गुलाबजामुन आणि पाक पण इतकं छान झालं ना. आणि बाहेर मेंढरं आलेत आणि इतकं आपल्या बागेत शिरले, पाणी पण आले. जामून बनवते आणि मेंढरं शिरले तरी आई आणि परी त्यांना काढलं वाटतं बाहेर. आणि मस्तपैकी असं झटपट लकी जाईल म्हणजे त्यांच्यासोबत. लकी ना एकाला येऊ देत नाही, ते एक चांगलं आहे. तर मस्तपैकी झटपट आपलं गुलाबजामुन गुरुपौर्णिमेनिमित्त तयार झाले.
तर हे वरचे गुलाबजामुन जर सोडले तर खालचे मस्त बघा, हे बघा मुरलाय गुलाबजामुन, हे बघा छान असं मुरलाय जामून. तर चला पटकन मी ना पाणी भरून घेते. लाईट आले तर पाणी, लाईट पण आली वरती, मला टाकीला पाणी सोडायचंय. आपले गुलाबजामुन अगदी रसरशीत मस्त असं तयार झालेत आणि पूर्ण मुरलेलं सुद्धा आहे. तर हे वेलची आहे, परला म्हटलं आशा काकीला जाऊन देऊन ये, तर मी चालली द्यायला. पेपर घे वरती बाळा, लगेच आली ती, सापाची भीती वाटते म्हणली परी. आणि गुरु ना एक टक नारळ झाडावर बघतो आणि प्रत्येकाला वाटतं नारळ झाड जवळ आहे, पण हे नारळ झाड आहे ना आपल्या ह्या बाथरूमच्या भिंतीच्या पण पलीकडे खूप असं लांब आहे, पण याला बरं वाटतंय बघायला. ए गुरु, गुरु झाडं बघितली काय दिसत नाही काय नाही याला, काय दिसत नाही. गुरु सोलापूरची आजी म्हणते रोज दाखव व्हिडिओ कॉल करून, कसं पालतं पडताय, कसं काय करतोय. हा काकीनं खायला काय आणलं रे गुरु, त्याचं लक्ष नाही. ए हे काय सुद्धा नाही. चायनीज नूडल्स काय आणलंय, नूडल्स. पुण्याला काकी म्हणणार, राजू काकी म्हणणार रोज खायला बनवते, नाही बनवत नाही बनवत. ही पुरगी आमची हेतुमांची काय ऐकत नाही, काय करायचंय. दी खायला, ती खायला आली तर पैसे दी म्हणे. असं काकीने ना नूडल्स आणले आणि आम्ही आता गुलाबजामुन पार्टी करणार आहे. हो हे अजून झाडावरच बघतोय काय, भुकी लागली नाही तुला गुरु, भुकी लागली नाही. यांना म्हणून लागलं 2 नारळ फोडा गुरु पौर्णिमेला देवळात जायला. चलो तू कधी खाणार जामून, इधर चला. तर ताई बसले गुरुजवळ, तर आई पण जाणार आहे, तर चला बाकी माग पाठीमागे. चलो हे अगरबत्ती आणून देते का. आयोग दुकान, राजू काकाचं दुकान नवीन बनायला लागले तिथं. ठीक आहे. दर पौर्णिमेला ना आपल्या गावामध्ये मोठमोठ्या पंक्त्या असतात. पंक्ती म्हणजे कुणीतरी एकाने ना म्हणजे पौर्णिमेच्या म्हणजे एक 8-10 दिवस ठरलेलं असतंय की कुणाची पंगत असते. जसं की बघा बरं का पूर्ण गाव जेवण असतं, तर दुपारच्या वेळेस ठरलेलं असतं. तर बरीच लोक दूरदूरवरून येतात ना देवाच्या दर्शनासाठी, तर त्यांच्यासाठी प्रसाद होऊन पण जातो आणि एक मानसिक समाधान मिळतं की पंगत घातलेली आहे. आणि प्रत्येक लोक लहान मोठे छोटे सगळे येत असतात बरं का जेवायला. तर दर पौर्णिमेला असं ठरलेलं असतंय. तर दिवसा आम्ही कधीच येत नाही नाताला. तर आधीपासून जसं की बघा आईंच्या लग्नापासून ते आतापर्यंतचं संध्याकाळचंच बायका येतात, तर आम्ही पण संध्याकाळचंच जातो. खरं जर बघायला गेलं तर संध्याकाळचं खरंच मंदिरात भारी वाटते दर्शनासाठी. तर आज गुरुपौर्णिमेनिमित्त छान देवाला सजवण्यात पण आलेलं होतं. मंदिरामध्ये ना तुम्हाला 2-3 सेटर असलेले छोटे छोटे ना रूम आहेत. तर कायम तिथे कुलूप लावलेलं असतं, पण तेथेही आम्ही हळदी कुंकू लावून दर्शन घेत असतो. तर तिथे काय असतं दाखवलं पण तुम्हाला आणि सांगते पण मी. तर यात्रेमध्ये ना नातांची पालखी वगैरे बाहेर काढली जाते ना, त्या ह्याच रूममधून काढली जाते आणि पालखी फिरवण्यात येते. तर तिथे पण आम्ही दर्शन घेतो. तर देवळात आलं का नाही एक 5 मिनटं आपण टेकतोच की विसावा म्हणून. आणि कधीही कुठल्याही मंदिरात गेलं का पटकन दर्शन घेऊन जायचंच नसतं, थोडं देवळात 5-10 मिनटं मनशांतीसाठी थांबायचं असते. तर भावकीतले बरेच बायका येत असतात. तर आम्ही काय करतो एकमेकांना हळदी कुंकू वगैरे लावतो, एकमेकांची खुशाली विचारत असतो. तर एकमेकांचं बघा कुणाला सून आलेली असते, कुणाची लेकीचं लग्न झालेलं असते, तर काहीतरी काळ हळदी कुंकू वगैरे काहीतरी असते. तर ह्या ताई आहेत ना त्या मला कुंकू लावतात का, त्यांना नुकतीच सून आलेली आहे. तर आमची इथे चेष्टा मस्करी चालली, कारण की त्यांना
सून आले असं अजिबात वाटत नाही. नवीन सुनेची ओळख वगैरे करून दिली तर एकमेकांना आम्ही असं हळदी कुंकू वगैरे लावत असतो. तर चांगलं वाटते बघा ह्यावेळेस तर. आणि परत काय होते 8:30च्या आतच मी कधी दर्शनात जात असते. 8:30च्या नंतर जर मंदिरात जर आले तर दुपारतीला अडकते. दुपारती म्हणजे काय, रात्रीची जी आरती असते ना, मग त्या आरतीला थांबावंच लागतं. आरतीच्या पुढं मग घरी जाता वगैरे येत नाही. त्यामुळं 7 ते 8 या दरम्यान बघा बरेच बायकांना दर्शनासाठी येत असतात आणि एकमेकांना हळदी कुंकू साखर फोडलेलं जे नारळ असतं ते प्रसाद म्हणून एकमेकांना आम्ही देत असतो. तर असं ना माझं आजचा दिवस गेला अगदी साधं सिंपल गुरुपौर्णिमेचा. तर कसा वाटला आजचा ब्लॉग हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका बरं का. आणि चॅनेलवरती कोण नवीन आहे का, व्हिडिओ तर बघत राहा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत एकदा सगळ्या ताईंना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि खूप छान सगळ्या ताई कमेंट करतात अगदी मनापासून. त्यांना खूप 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 धन्यवाद. इथेच व्हिडिओचा एंड करते. बाय.